पाहतोय सकाळी 9:40 राज ठाकरेंची गाडी ताजलँड एंड्समध्ये दाखल झाली। त्यानंतर सकाळी 10:35 फडणवीसांची गाडी सुद्धा ताजलँड्स एंडमध्ये दाखल झाली। 11:34 मुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा या ठिकाणाहून बाहेर पडलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस TV9 मराठीच्या कॅमेऱ्यात या ठिकाणाहून बाहेर पडताना कैद सुद्धा झालेले आहेत। ही तीन दृश्य अर्थात अजूनही राज ठाकरे हे ताजलँड एंडमधनं बाहेर पडलेले नाहीयेत। त्यामुळे आता लक्ष असेल की राज ठाकरे या ठिकाणाहून कधी बाहेर पडतायत। ही एक महत्त्वाची अशी भेट म्हणता येईल जी राज्याच्या राजकारणात एक ट्विस्ट आणणारी ठरेल किंवा ठरतीये। अगदीच एकूणच 1.5 ते 2 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं यावरून आपल्याला दिसतंय। त्यामुळे नेमकी काय चर्चा झाली आहे आणि त्यावर या नेत्यांची प्रतिक्रिया नेमकी काय येते तेही पाहणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे। तर ही तीन दृश्य पुन्हा एकदा आपण जाणार आहोत दिनेश यांच्याकडे। दिनेश, राज ठाकरे यांचं एकंदरीतच म्हणजे त्यांनी घेतलेली ती हिंदुत्वाची भूमिका आणि लोकसभा निवडणुकीतली भूमिका असेल, विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांचं एक वेगळी भूमिका, एकंदरीतच त्यांचं झुकतं माप हे महायुतीकडेच राहिलेलं आहे असं आपण आधी पाहिलेलं आहे। मात्र मध्यंतरीच्या काळातल्या चर्चा पण त्यांचं झुकतं माप महायुतीकडे राहिल्याचं साधारणतः गेल्या काही काळापासून दिसलेलं होतं। मग आता ही भेट पुन्हा एकदा तसंच काही झुकतं माप म्हणायचं काय म्हणायचं? बघा, प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखाला आपल्या राजकीय पक्षासाठी पुढील नफ्या तोट्याचा विचार करावा लागतो आणि त्या दृष्टीनंच राज ठाकरे हे सुद्धा तोच विचार करत असणार। कारण महापालिका निवडणुका आता तोंडावर आहेत। सगळेच राजकीय पक्ष या निवडणुकांची तयारी करता आहेत, पण केंद्रात आणि राज्यात NDA आणि महायुतीची सत्ता आहे आणि स्वाभाविकच त्यांची राजकीय ताकद ही जास्त आहे। मग यंत्रणा असतील, मतदार असतील किंवा स्ट्रॅटेजी असेल, राज ठाकरे जर महायुतीबरोबर गेले तर त्यांना किती जागा त्यांच्या पदरात पाडून घेता येऊ शकतात। विशेषतः जी त्यांची परप्रांतीय विरोधी किंवा हिंदी विरोधी भूमिका आहे ती भाजपला अडचणीची ठरू शकते। त्यामुळे त्यांचा थेट महायुतीत सहभाग होईल का यंदा, हाही एक महत्त्वाचा मुद्दा असेल। भाजप त्यांना थेट स्वतःशी युती करण्यापेक्षा शिंदेंशी युती करून वेगळ्या पद्धतीनं महायुतीत सहभागी घेऊन करण्यासंदर्भात विचार करू शकत असेल, पण असं करताना त्यांच्या वाट्याला किती जागा येतील हा एक विषय असेल। आणि जर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर गेले तर त्यांच्या वाट्याला किती जागा येऊ शकतील। फक्त जागा इथे वाट्याला येणं हे महत्त्वाचं नाही आहे, कारण वर्गीकरण असतं जागांचं A+, B+C अशा। तर A+ जागा या मनसेला महायुतीत जास्त जागा त्या मिळू शकतात की महाविकास आघाडी किंवा शिवसेना UBTकडे, हाही महत्त्वाचा मुद्दा असेल। त्यांचे जे राजकीय नेते आहेत किंवा जे महापालिका राजकारण चांगलं ओळखतात तेही या मतदारसंघांवर म्हणजे वॉर्ड निहाय आपली काय स्ट्रॅटेजी असू शकते, A+ कुठचे वॉर्ड आहेत, किती ठिकाणी। आज बघा, मनसेची राजकीय ताकद नाही, त्यांच्याकडे नगरसेवक नाहीत, त्यांच्याकडे आमदार नाहीत। असं असलं तरी प्रत्येक वॉर्डात मनसेची मतं आहेत आणि ही मतं निर्णायक ठरणारी मतं आहेत। महापालिका निवडणुकांचं राजकारण हे वेगळं असतं। स्थानिक उमेदवार आणि स्थानिक समस्या या मतदार विचारात घेतो आणि स्थानिक उमेदवाराचा किती मतदारांशी संपर्क संवाद आहे, थेट संपर्क संवाद आहे, हे महत्त्वाचं असतं। त्यामुळे मनसे महापालिका निवडणुकीत नक्कीच आपली राजकीय ताकद दाखवेल, पण अशा वेळेस महायुतीत जाऊन तो लाभ करून घ्यायचा की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर जाऊन तो लाभ करून घ्यायचा। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर जरी गेलो आणि काही जागा निवडून आल्या पण सत्तेचं समीकरण जर बसलं नाही तर मग काय। महायुती आज राजकीयदृष्ट्या ताकदवान आहे आणि दावा किंवा जे काही विश्लेषण किंवा काही जे सर्वेज येत आहेत त्यानुसार परप्रांतीयांचं मुंबई आणि MMR रिजनमधलं वाढलेलं मतदारांचं प्रमाण लक्षात घेता महायुतीचे नेते छातीटोकपणे दावा करतात की यावेळेस मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार आणि त्या दृष्टीनं स्ट्रॅटेजी आखली जाते। पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी ही कसोटी असेल। लोकसभा निवडणुकीत जरी महाविकास आघाडीच्या बाजूनं वातावरण होतं तरी विधानसभा निवडणुकीत ते राहिलेलं नाही। मुंबईत भले शिवसेना UBTचे आमदार निवडून आलेले आहेत, ग्राउंड नेटवर्क आहे, पण शिंदेंकडे शिवसेनेचे बहुसंख्य नगरसेवक, निम्म्याहून जास्त नगरसेवक गेलेले आहेत। पण त्यांच्या नेत्यांकडून हा दावा केला जातोय की